निमगाव चोबा या परिसरामध्ये 2 लहान पिल्ले व 2 मोठाले बिबटे असे एकूण संख्या असलेले 4 असणारे ते वन्य प्राणी वावरत आहेत आणि त्यांचा अधिवास हा 4 दिवसापासून नाही तर 4 महिन्यापासून आहे। आम्हाला शेतीतले कामे कोणतेही करता येत नाही। वेळोवेळी आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केले, त्यांनी ट्रॅप लावलेला होता, पुन्हा सापळे त्या ठिकाणी बसवलेले आहेत, पण त्याच्यात तो येत नाही। तो प्रशिक्षित असल्यासारखा वाटतो आणि तो येत नाही। पण आमच्या शेतीचे पाणी देण्याचं काम असेल, खुरपणीचं काम असेल, खत टाकण्याचं काम असेल, पूर्ण खोळंबलेलं आहे। म्हणजे आमच्या शेतीचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान होऊ लागलेलं आहे। म्हणजे आमच्या गावामध्ये 1000 एकर असणारं ऊसा क्षेत्र आहे, पुन्हा परत असणाऱ्या दूधधंदा म्हणजे 3000 लिटर असणारा दूधधंदा आहे, पण हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। तर शासनाला मी एक विनंती करू शकतो की तुम्ही यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांचा जो काही अधिवास जंगलात असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्ही पकडा, पण त्या ठिकाणी त्यांना नेऊन सोडण्यात यावं ही आमची सर्वांची मागणी आहे। आम्ही रस्ता रोको करण्याकरता या ठिकाणी आलो होतो, पण महसूलचे कर्मचारी त्याच्यानंतर असणारे वन्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले, त्यांनी मध्यस्थी केली। ते म्हणणे की आम्ही वरिष्ठाला कळवूत आणि कळवून या ठिकाणी तुम्हाला काहीतरी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं आश्वासन दिल्यामुळं आणि अजय धोंडे या ठिकाणी आले, त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलं लोकांना व सर्वांनी मिळून यावेळेस लोकांनी ऐकलेलं आहे। पण जर काही घटना घडली त्या ठिकाणी तर जबाबदार शासन राहील। यापूर्वी असंच त्या नवनाथ गर्जे नावाचा एक पंचायत समिती मेंबर होते, त्यावेळेस तक्रार दिलेली होती, पण वन विभागाने काहीच केलं नसताना त्यांचाही बळी त्यावेळेस गेला। बिबट्याने नुकसान केलेलं नाही, फक्त ते असणारे जे कुत्रे आहेत किंवा असणारे डुकरं आहेत हे डुकरं मारण्याचं काम केलं। पण ज्यावेळेस आम्ही शेतात काम करण्याकरता जातो त्यावेळेस काम करीत असताना अचानक दिसला तर कोणताही माणूस कितीही मोठा असला तरी तो घाबरतो व आमची शेती करण्याकरता मजूर आम्हाला मिळत नाहीत। एकटी महिला कधी शेतात जात नाही आणि शेतात महिला जात असताना त्या महिलाबरोबर जर लहान मुलं असेल तर ते बिबट्याने एखादं भक्ष्याचे त्याचं म्हणून त्या मुलाला जर खाल्लं तर काय होईल आणि ती आमची परिस्थिती त्या भीतीपोटी आमच्या शेतात कोणी जात नाही। आमचं सगळं परिकळवलेलं आहे आम्ही 1 महिना हो तरी सुद्धा अद्याप कुठला वन विभागाने सापळा लावलेला होता, पण तो सापळ्यातून परत बाहेर आलेला असावा त्याच्यामुळे तो सापळ्यात शिरत नाही। तसंच त्यानंतर ट्रॅप कॅमेरे लावलेत, पण त्या ट्रॅप तो बिबट्या 1.5 महिन्यापासून कंटिन्यू एकाला नाही तर एकाला तरी दिसतोय। आमच्या गावाकडे ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि ऊसाची कसलीही मशागत आतापर्यंत कोणाला करता आलेली नाही, कारण का तिथं बाहेर निघण्याची परिस्थिती आता आमच्या शेतकऱ्याची राहिलेली नाही। आम्ही 7 वाजताच आमचे सगळे घरात असतात आणि आमच्या इथं दुधाचा धंदा जास्त असल्यामुळं आम्हाला शेतात जावं लागतंय। तर मी प्रशासनाला एकच मागणी करतोय की तात्काळ या प्राण्यांचं बंदोबस्त करावा, अन्यथा उपोषणाला आम्ही आता इथं रस्ता रोको करणार होतो, पण इथं फक्त साहेब आल्यामुळं वन विभागाचे अधिकारी सगळे आले, त्यांनी सांगितलं की एवढ्या वेळेस तुम्ही हे करा, आम्हाला कालावधी द्या। तर यांनी एक 4-5 दिवसाच्या आत जर काही हे केलं नाही तर वन विभागाच्या कार्यालय आष्टीमध्ये येते आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत।